ए दीदी उपोषण, अरे ऐकलं का? दीदी उपोषण. दीदी उपोषण असा का बोंबला निघतो या? डिंपलचा पिक्चर आला सर नवीन उपोषण नावाचा. उपोषण ओ बाबा, अहो दीदी उपोषण आहे, दीदी उपोषण. ए टोन्या टोन्या, अरे इकडे 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 गाबड्या इकडे. हा दीदी उपोषण. हे गाबड्या काय रे? हा इथं बाबूदांची तब्येत ठीक नाही, त्यांना बरं वाटणं झालंय आणि तू त्या डिंपलच्या पिक्चरची जाहिरात करत फिरलायस बरं गावात. हा कोण जाहिरात करते? अरे नाही नाही नाही, दीदी उपोषणाला बसली. ती मी समजाच सांगतोय, काय पिक्चरची जाहिरात नाही करत. ही काय भानगड आहे? असं का करते ती? मला काय माहित, तुम्ही जाऊन विचारा की. दीदी उपोषण, दीदी उपोषण. ए टोन्या, अर्धा जरा इसकडून सांगितलं असतंस की. ए पण ती अचानक ह्याच हे का करल? म्हणजे ती उपोषण का करल? हे इंचा, अरे उपोषण नसेल, उपवास असेल ते. त्या टोळ्याला नाही अक्कल कुठं काय बोलावं ते. मी सांगतोय ना तुम्हाला, बाबूदाची तब्येत बरी व्हावी का नाही म्हणून डिंपलने उपवास धरला असं. हा आपण तिकडे जाऊन बघूया ना काय झालं ते. यस यस यस, ऍज अ सरपंच तिथं जाऊन काय झालंय हे बघणं माझी ड्युटीच आहे ना. जायचं का मग? जाऊया. तुम्ही वा पुढं, मी हे बंद करून येतो. म्हणजे टपरी. चल चल. पण आपण कुठे चाललोय? वाड्यावर. कुठे निघालीस तू? यावेळी मी कुठे जाते? कॉलेजला निघाली. नाही जायचं, घरात थांब. का? मी नाही घरात थांबणार, मला कॉलेज अटेंड करायचंय. यापुढे तुझं कॉलेजला जाणं बंद. ह्या पुढे या उमऱ्याच्या बाहेर तू पाय ठेवशील तो तुझ्या लग्नाच्या दिवशीच. आई, हे अति होते आता. जी चूक मी केलीच नाही त्याची एवढी मोठी शिक्षा का देतेस तू मला? मी कॉलेजला जाणार म्हणजे जाणार. मी नाही माझं शिक्षण अर्धवट सोडणार आहे. आणि मी तुला घराबाहेर जाऊ देणार नाही. तू हट्टी आहेस, मी डबल हट्टी आहे. आई सोड मला, आई सोड, आई सोड मला. आई 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 आई, दरवाजा उघड ना. आई उघड ना दरवाजा. आई मला शिकायचंय का? मला घरात नाही बसायचंय. उघड ना आई दरवाजा. माझ्या आयुष्याची अशी नको का वाट लावूस. आई दरवाजा उघड ना. आई आई मला शिकायचंय का घरात? आई उघड दरवाजा. आई का एवढं कसं सामसूम वाटतंय? टपरीवर पण कोण नाहीये. दादा, का एवढं सामसूम का वाटतंय? अहो गावातली सगळी लोक वाड्यात गेल्यात आणि मी पण तिकडेच चाललोय. वाड्यावर काय झालंय? तुम्हाला नाही माहित? अहो गावातली सगळी लोक वाड्यावर गेल्यात, पण नक्की वाड्यात काहीतरी झालंय. मी पण तिकडे चाललोय, नक्की झालंय काय बघायला. वाड्यावर नक्की काय झालंय? म्हणजे बाबू दादा. ह्या टोन्याने नक्की गावभर सांगितलंय ना मी उपोषणाला बसली ती. एवढी वर्ल्ड फेमस हिरोईन उपोषणाला बसली, तरी बी कुणीच आलं नाही. गावातली लोक येतात वाटतं. मंगलवाहिनी, 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 काय चाललंय हे बघा की. डिंपे, अरे खरंच उपोषणाला बसले की? नुसती बसली नाही, कंगनी बाबाच्या साक्षीने बसली. असं कोणी उपाशी बसलं ना की मला बघवत नाही. माझ्याच पोटामध्ये कावळं ओरडायला लागतात. हे डिंपे, अगं काय चालवलेस तू? असं कोण उपोषणाला बसतं वय? बया आहे या पुरीनी तर समजा गाव गोळा केला या वाड्यात. अजून किती नाव खराब करणार आहे या घराचं?
काय माहिती. म्हणून तुला सांगते, तू ना आत्ताच्या आता या घराच्या वाटण्या करून टाक. हा, अगं तू भावाला बघायला आली का वाटण्या करायला आलीस? मंगलवाहिनी, अहो काय खोल घालून घेतले हे ना आपल्या डोक्यात. आता तुम्हीच बघा भाऊजी, आम्ही तर समजावून थकलो हिला. बघा तुमचं ऐकते का. आता तुम्हीच सांगा, मी हिच्याकडे बघायचं का आजारी नवऱ्याकडे ध्यान द्यायचं. त्यात ती मागं लागल्या त्या म्हणतात माझी शेवटची इच्छा आहे डिंपलचं लगीन बघायची. मला त्यांचा हाल बघवा ना भाऊजी. आयुष्यभर तो माणूस मन मारतच जगत आलाय. हो, वाटत होतं त्यांची ही इच्छा पुरी व्हावी. आणि डिंपलची पण इच्छा आहे डॉक्टरांसंग लगीन करायची. पण आता वाटत नाही ही इच्छा पुरी होईल म्हणून. म्हणून आता तुम्ही समध्यांनी तुमच्या मनाने ठरवा, हिला समजवायचं का डॉक्टरांना समजवायचं. अहो मंगलवाहिनी, बजा भाऊ, मी डॉक्टरांना मनातनं नवरा मानले आणि त्यांनी जर माझ्याशी लगीन नाही केलं तर इथं जीव सोडील म्या. चला 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 चला, बाजूला आले का समजे गावकरी. रांगेत उभं राहा बरं सगळे, उगाच मूर्ती समोर गर्दी नको. हा, काय कळता का तुला? बदर कधी पण काय बोलत असतात. बाबू दादा खरंच गेले वाटतं. हे तर होणारच होत. बिचार लेकीचं लग्न बघणं पण नशिबात नव्हतं त्याच्या. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. आता परत मी आत गेल्यावर सगळ्यांचा मेलोड्रामा सुरू होणार. डॉक्टर तुम्ही देव माणूस आहे, मेलेल्या माणसांना जिवंत करता. यांना बघा की काय झालंय, यांना जिवंत करा. आता या बाबूदादाच्या आत्म्याला शांती मिळणं किती गरजेचं आहे यावर काहीतरी फालतू बोलावं लागणार मला. चला. अशी वाईट वेळ कधीच कोणावर येऊ नये. तर या ठिकाणी भयंकर. कधी झालं हे सगळं? मला पण माहित नाही, मी पण आत्ताच आलोय. मग कानात कशाला सांगते? एवढं झालं तरी कुणीच कसं रडत नाही अजून. हा, बहुतेक रडून रडून थकले असतील. आता मलाच रडायला पाहिजे. बाबू दादा तुम्ही. अहो त्याच्यासाठीच करते ती उपोषण. डिंपे, अगं बघ की डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी तरळलंय तुझ्यासाठी. किती जीव आहे बघ की तुझ्यावर त्यांचा. डॉक्टर, आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका. डॉक्टर, आपल्या गावची वर्ल्ड फेमस हिरोईन जर इथं बसून हे करेल तर अशा तिचं ह्याचं हे होईल की. ते ठरवलं दारू नाही प्यायची, पण ह्यामुळं दारू प्यायची वाटते. सारखं लग्नाला नाही म्हणत होता ना, आता बघूच कसं नाही म्हणता येते. मला चांगलंच माहितीये डिंपल, तू मुद्दाम ही लग्नाची गोष्ट गावभर करतेस. डॉक्टर, पोरगी चांगली आहे आणि तुमच्यासाठी जीवाचा धोका पत्करायला तयार. तुम्ही लोकांना अडचणीमध्ये मदत केलेली आहे, लोकांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या पोरीची इच्छा पूर्ण करावी अशी माझी तुमच्या चरणी विनंती आहे. मला तुम्हा सगळ्यांचं सगळं कळतं, पण तुम्हाला माझं कळत नाहीये. मला डिंपलशी लग्न करायला आवडलं असतं, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. माझं एक लग्न झालंय आणि माझी बायको रागावून मला इथून सोडून गेलीये.
कायदेशीररित्या तिने माझ्याशी घटस्फोट नाही घेतलेला. आणि माझं एक लग्न झालेलं असताना दुसरं कसं काय करू शकतो मी, तुम्हीच सांगा. लगा आणि डॉक्टराचं पण ह्याच हे आहे, म्हणजे डॉक्टरचं पण बरोबर आहे की. डॉक्टर, बाबू आणि त्याच्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ती पोरगी बापासाठी उपोषणाला बसलेली आहे आणि तुमची बायको तर तुम्हाला सोडून गेलेली आहे. ती काय तुमच्याकडे परत येणार नाही, म्हणजे येऊ शकत नाही. आता तुम्ही तिच्याशी लगीन करावं अशी माझी ऍज अ सरपंच तुम्हाला सजेशन. सरपंच बरोबर बोलतोय. गेलेला पैसा परत येईल, गेलेली इज्जत पण परत येईल, पण गेलेली बायको परत येणार नाही. माझंच बघा, म्हणून मला बी वाटतं की तुम्ही लग्न करावं म्हणून. होय होय, नाम्यानं भोगले ते सगळं. डॉक्टर, तुम्हाला असं वाटतंय ना, म्हणजे तुमची एक बायको आहे, तिला फसवून लग्न कसं करायचं? नाही नाही, तुम्ही असा विचार करू नका. अहो, तिला जरी यायचं असतं का नाही, ती केव्हाच आली असती. अजून आली का? नाही ना. माझं मन मला सांगते ती काय आता परत येणार नाही. म्हटल्यावर तुम्ही डिंपलशी लग्न करा, म्हणजे कराच एका बुकीतच. मला तुम्हा सगळ्यांचं सगळं कळतंय, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. मला या गावात कंगणी बाबांनी पाठवलं लोकांची सेवा करण्यासाठी. मग मी संन्यासी झालोय आणि संन्यासी माणसांना संसार थाटता येत नाही. मला जर का खरंच संसार करायचा असता तर माझ्या बायकोबरोबर तेव्हाच मी निघून गेलो असतो. तुम्हाला असं वाटतंय का कंगणी बाबांचा माझ्यावर कोप व्हावा, मला रक्ताच्या उलट्या व्हाव्या, माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट व्हावं, किंवा मी या गावातनं कायमचं निघून जावं? असं वाटत असेल तर सांगा, तुम्ही लावून द्या डिंपल सोबत माझं लग्न. मग नाही 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 नाही, काय बोलताय डॉक्टर तुम्ही? नाही नाही, तुम्ही आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेलच. आम्ही तुम्हाला कुठे बी जाऊ देणार नाही, म्हणजे नाहीच जाऊ देणार. तर आज या ठिकाणी मला डिंपलची गोष्ट मला खरी वाटत होती, पण आता या ठिकाणी मला डॉक्टरांची गोष्ट मला बरोबर वाटते. वय वय, मी बी डॉक्टरांच्या बाबतीत रिस्क नाही घेणार. डॉक्टर आहेत म्हणून मी आहे, मी नाही जबरदस्ती करणार डॉक्टरांना. मग मी आपण तुम्हाला सगळ्यांना शेवटचं सांगते, मी लगीन करेल तर डॉक्टरांशीच, नाहीतर इथं जीव सोडत. आणि माझ्या मरणाला फक्त डॉक्टर जबाबदार असतील. अय, काय झालंय? कुठं काय झालंय? अरे मी तुला पैसे देतोय बॅगेत ठेवायला, तू इथंच ठेवतोयस. अरे कुठं हरवलायस? अरे बाबूची तब्येत आता कशी झाली बघितलं, तो पाक खंगली, ती काय सुधरेल असं वाटत नाही. त्यात हे डिंपलनी हे तमाशा मांडून ठेवलाय, मला डॉक्टरांशी लगीन करायचंय आणि डॉक्टरांनी घेतलाय संन्यास. मला तरी वाटतंय ना, डॉक्टर आणि डिंपलचं लग्न झालं पाहिजे. अरे किती दिवस एकटं राहतील, सोबत कोणतरी पाहिजे की नको? आणि असं बी डिंपलचं आणि डॉक्टरचं लग्न ठरलं होतं, मग करायला पाहिजे त्यांनी. अरे ती डॉक्टर वेगळे आहेत, ही डॉक्टर वेगळे आहेत. कसं आहे, आता लग्नाचं म्हणशील का नाही, तू माणूस आहेस, तू लगीन करणं गरजेचं आहे, पण ते देव माणूस आहे. गावातल्या लोकांच्या भल्यासाठी त्यांनी लगीन नाही केलं का नाही तरी सुद्धा चालते. हा, असं कसं? असं कसं चालतंय? अरे देवांची लग्न होतात, मग देव माणसाचं का नाही? तसं बी डॉक्टरचं आणि डिंपलचं लग्न झालं पाहिजे, तरच ते या गावात थांबतात. म्हणजे डॉक्टर आपल्याला काय बोलले की त्यांना कंगनी बाबांनी पाठवलंय या गावची सेवा करायला. उद्या कंगनी बाबा बोलले या गावची सेवा बस झाली बाबा, जा आता दुसऱ्या गावाला.
ते संन्यासी माणूस आहे, जातील दुसऱ्या गावात. पण जर का डिम्पलचं आणि डॉक्टरचं लग्न झालं तर डॉक्टर हे गाव सोडून नाही जाणार. लगा एवढ्या जेंजा वाढवून ठेवल्यास त्याच्या खाली मेंदू आहे आणि तू चालतोय बे. हे काय बोलतेस पाहिजे? नाही मुस्करीचा विषय सोडून दे. पण नाही, आता मी आहे का ना, मी सावता डॉक्टरांच्या मागे लागणार आहे. डिंपलशी लगीन करा म्हणजे करायचं म्हणून. बजा, फक्त आपण मागं लागून काय उपयोग नाही. समद्यांनी मागं लागलं पाहिजे, म्हणजे ते लग्नाला नाही म्हणणार नाही. वय लागा लागू का मला मित्रा. एक नंबरी आयडिया दिलीस लागा. सोनू घे, जेवून घे. मला नकोय जेवायला. सोनू, जेवणावर असा राग नाही काढायचा. मी पण जेवले नाहीये. मी एका अटीवरच जेवणार. माझ्या लग्नाचा निर्णय मागे घेणार असशील तर. ठीक आहे, नाही करत तुझं लग्न, नाही बघत तुला स्थळ. घे, खा. सोनू, एक गोष्ट खरं खरं सांगशील? बोल. तू म्हणतेस की तुझा बॉयफ्रेंड नाहीये, तुझे कोणाशीच कसलेच संबंध नाही. खरंच नाही आले आई. मग डॉक्टर असं का म्हणत होत्या? ते का विनाकारण तुझ्याबद्दल चुकीचं सांगतील? तुझ्या ओटीपोटात तर दुखत होतच ना. आई, मला खरंच आठवत नाहीये त्या दिवशी काय झालं ते. मी खूप प्रयत्न केला ग, पण मला काहीच आठवत नाहीये. काहीच आठवेना म्हणजे? सोनूला कोणी बेशुद्ध करून तिचा गैरफायदा तर नाही ना घेतला? भूक लागली. शपथ, कसला भारी वास येतोय. मम्मीनं काळ्या घेवड्याचं कालवण केलंय वाटतं. हिला पण आत्ताच करायचं होतं का? मी ह्यांच्यासाठी एवढं करते, पण ह्यांना काहीच वाटना झालंय. दिदे, तुला सांगतो, तू आज उगाच उपोषणाला बसलीस बघ. आज तुला सांगतो, मम्मीने का जेवाय केलं होतं. भातवाड्या तळल्या होत्या, परत बघ ती आमटी केली ती बी तव्यातली. आज तुला सांगतो, युग भाकरी खाल्ली ती बी कुस करून. का बाळांना त्रास देतो रे तिला? चांगलं फटकं दिलं पाहिजे तुला. डिंपल, धर बाया, जरा जेवून घे. अगं, तुला कुणी फासावर नाही देणार 2 घास खाल्ल्यानं. खाऊन घे बघू. टोन्या, जा 10-15 मिनिटासाठी दरवाजा लावून घे. दुसरं कोणाला दिसलं नाही पाहिजे. जा. हा, करतो. दाजी, मम्मी, मी तुला सांगितलं ना, जोपर्यंत डॉक्टर लग्नाला तयार होत नाही ना, तोपर्यंत अन्नाचा एक घास नाही खाणार आणि पाण्याचा एक घोट पण नाही घेणार. म्या अगं बया, असं नको करू. हा, आधी ही आजारी पडलेत, त्यात तुझी तब्येत खराब करून घेऊ नको. खा बघू वाईज. तू डॉक्टरसनी लग्नाला तयार कर, तरच खाणार. म्या डिंपल, हे बघ, तू फार चुकीचं वागतेस. असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आपलं लग्न होणं अशक्य आहे. माझं आधीच एक लग्न झालंय, त्यामुळे हे लग्न शक्य नाही. हे सगळं इथेच थांबव. नाही थांबणार, कारण मला माहित आहे तुमची बायको कुठं आहे ती. त्यामुळे तुम्हाला माझ्याशी लगीन करावंच लागेल. कुठे डॉक्टरांची बायको? तिच्या गावाला आहे ना, राजस्थानला. त्यामुळे मला नाही वाटत ती परत येईल म्हणून. तुला काय स्वप्न पडलंय का? डिंपल, तुला एकदा सांगितलं ना, आपलं लग्न होणं शक्य नाहीये.
मंगलताई मी संन्यास स्वीकारलाय, त्यामुळे हे लग्नाचं खूळ डोक्यातून काढून टाकतो. हे कधीच शक्य नाहीये. डॉक्टर, मी पण बघतेच कसं शक्य नाही ती. मी पण तुमच्यापेक्षा जास्त हट्टी आहे. लग्न करीन तर तुमच्याशीच. डिम्पल को सिंपल नहीं समझने का.